उन्हाळ्यामध्ये खरं तर जेवण्याची इच्छा नसते, पण कैरीचा काहीतरी पदार्थ जर पानामध्ये असेल तर खरंच एक पोळीऐवजी दोन पोळ्या आरामात जातात. आणि आज आपण एकदा बनवली की अगदी महिना दोन महिने आरामात टिकेल अशी कैरीची चटपटीत चटणी तयार करणार आहोत. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. इथे मी काही कैऱ्या या साधारण अर्धा तासापूर्वी पाण्यामध्ये अशा भिजायला ठेवल्या होत्या. कैऱ्या घेताना या चांगल्या अशा कच्च्या आणि मस्त अशा हिरव्यागार बघून घ्यायच्या आहेत. ही तोतापुरी कैरी आहे, ही जरा कमी आंबट असते आणि या दोन घरच्या कैऱ्या आहेत, पण त्या सुद्धा आंबट नाहीयेत. आता या कैऱ्या भिजवल्यामुळे काय होतं, या देठाच्या भागाकडे बराचसा चीक किंवा माती कचरा लागलेला असतो, तो सगळा निघून जाण्यासाठी या कैऱ्या अशा देठ बुडेल असं इतकं पाणी ठेवायचं आणि त्यामध्ये भिजायला घालायच्या. याचे दोन फायदे आहेत. एक तर देठाकडे लागलेली सगळी घाण चीक निघून जाते आणि दुसरं म्हणजे देठ सुद्धा व्यवस्थित पाण्यात बुडलं असेल की कैरीची उष्णता कमी होते असं म्हणतात. आणि ही उष्णता कमी होण्यासाठी आपण तासभर या कैऱ्या पाण्यामध्ये अशा भिजायला घातल्या होत्या. त्यानंतर मी या स्वच्छ धुवून आणि कोरड्या करून घेतलेल्या आहेत. कुठेही पाण्याचा अंश लागता कामा नये म्हणून व्यवस्थित कोरड्या करून घ्यायच्या. अगदी सुती कापडाने चांगल्या अशा पुसून घ्यायच्या. आता ही जी कैरी आहे ती अगदी अशी मस्त हिरवीगार आणि कडक आहे. पिकलेली किंवा मऊ पडलेल्या शक्यतोवर कैऱ्या वापरायच्या नाहीत. आणि या कैरीची ही सगळी सालं काढून घ्यायची. ज्या लहान कैऱ्या असतात ना, त्याचं साल असतं ते किंचित कडसर लागण्याचं किंवा तुरट लागण्याची शक्यता असते. चटणीमध्ये कडसरपणा किंवा तुरटपणा यायला नको म्हणून हे सालाचा जो भाग आहे तो सगळं असं साल काढण्याने काढून घ्यायचा आहे. सगळ्याच कैऱ्यांची ही सालं काढून घेतली आणि त्यानंतर यातला जो कोळीचा भाग असतो की नाही तो सुद्धा काढून घ्यायचा आहे. आणि मग याचे असे ओबडधोबड काप करायचे. हा आतला कोळीचा भाग व्यवस्थित काढायचा, कारण तो कडसर असतो, तो आपल्याला अजिबात वापरायचा नाहीये. आणि हे असे फार एकसारखे नाही जरी काप केलेत ना तरीही चालेल, कारण आपल्याला याचा क्रश तयार करायचा आहे. त्यामुळे ओबडधोबड कसेही काप तयार करा आणि मग ह्या कैऱ्या आपल्याला एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याचा भरडा करून घ्यायचा आहे. कैरी म्हटली की ना तोंडाला पाणी सुटतं. अगदी साधं तिखट मीठ लावून जरी आपण कैरी खाल्ली ना तरी सुद्धा खूप छान लागते. आता पाणी जरा सुद्धा न घालता आपल्याला हे चांगलं मिक्सरला भरडा करून घ्यायचं आहे. अगदी फार बारीक नाही करायचा, तर किंचित असं दरदरीत ठेवायचंय. पल्स मोडवर मी हे फिरवून घेतलेलं आहे. आणि आता हा जो भरडा आहे तो एखाद्या वाटीने किंवा भांड्याने कशानेही मोजून घ्यायचा आहे. इथे मी एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये ना साधारण 4 चमचे म्हणजे मोठे 4 चमचे साधारण 4 टेबलस्पून इतकं तेल घातलेलं आहे. ही आपल्याला चटणी बरेच दिवस टिकायला हवी म्हणून मी थोडंसं जास्तीचा तेलाचा वापर केला आहे. तेल हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं म्हणून आपण तेल थोडंसं जास्त वापरलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपली नेहमीची बेसिक फोडणी करायची, पण त्यामध्ये मेथीचे दाणे घालायचे आहेत. मोहरी घातली, मोहरी छान तडतडली की मग त्यामध्ये मेथी दाणे घातले आणि मग मस्त 1/2 चमचा हिंग घातलेला आहे. हिंगाचा आणि मेथीचा स्वाद या चटणीमध्ये अप्रतिम येतो. आणि मग हा जो कैरीचा क्रश होता तो सुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता या फोडणीमध्ये हा कैरीचा क्रश चांगला शिजवून घ्यायचा आहे. शिजण्यासाठी आपण साधारणपणे काय करतो, झाकण ठेवतो. पण आज आपल्याला अजिबात तसं करायचं नाहीये, कारण झाकण ठेवलं ना तर वाफ तयार होते. वाफेचं पाणी झाकणाला जे लागतं ते पुन्हा यामध्येच मिसळलं जातं आणि आपल्याला तसं करायचं नाहीये. कारण ही जर चटणी तुम्हाला खूप जास्त दिवस टिकावी असं वाटत असेल तर मात्र झाकण अजिबात न ठेवता असा हलकासा रंग बदलेपर्यंत ही कैरी चांगली शिजवून घ्यायची. साधारण 2 ते 3 मिनिटं मी ही सतत तळापासून हलवत कैरी शिजवून घेतलेली आहे. आणि आता कैरी शिजल्यानंतरच मग आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे. अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ, साधारण 1 चमचा इतकं मी मीठ घातलेलं आहे. जर आपण आधीच हळद घातली असती तर काय झालं असतं, कारण आधी जर हळद घातली असती ना तर आपण जेव्हा कैरी ही परतत होतो ना त्यावेळेस हळदीचा काळसर रंग होऊ शकतो किंवा हळद करपू शकते, म्हणून आपल्याला नंतर हळद घालायची आहे. आता हळद घातल्यानंतर हे चांगलं परतून घेतलं आणि मग आपल्याला यामध्ये गूळ घालायचा. तर गूळ किती घातला मी, 1 कप कैरीचा क्रश होता त्याकरता अर्धा कप इतकाच मी गूळ घातलेला आहे.
तुम्हाला जर साखर किंवा खडी साखर वापरायची असेल तरी हेच प्रमाण राहील. उन्हाळ्यामध्ये गूळ आणि कैरी हे खाण्याचे ना बरेचसे फायदे आहेत. म्हणजे आपल्याला उष्णतेचा त्रास कमी होत नाही किंवा खूप तहान तहान लागते. बऱ्याच जणांना उष्णता किंवा उन्हाळे लागतात, तर त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. म्हणून गुळाचा वापर शक्यतोवर करा. आपण जे पन्ह तयार करतो त्याच्यामध्ये सुद्धा म्हणूनच गुळ वापरलेला असतो. आता हा गुळ विरघळेपर्यंत चांगला आपल्याला हलवून घ्यायचा आहे. गुळ पूर्णतः विरघळला की बघा याचा रंग हलकासा बदलतो आणि छान या मिश्रणाला चकाकी येते. तुम्हाला अर्ध गुळ अर्धी साखर वापरायची असेल तरीही चालेल. आता हे मी सुरुवातीपासून गुळ विरघळेपर्यंत परतत होते, तर साधारण एक 6 ते 7 मिनिटं झालेली होती. त्यानंतर मी थोडंसं मिश्रण एका छोट्या प्लेटमध्ये काढून ठेवलं आणि पुन्हा हे हलवत राहिले. आता हे मिश्रण आपण थोडंसं थंड झाल्यानंतर पाहायचं. बघा एक तार साधारण येते, असं एक तार येते असं मिश्रण तयार झालं ना की आपलं हे मिश्रण बरोबर शिजलं आहे हे ओळखावं. आता गॅस लगेच बंद करायचा आणि या मिश्रणाच्या 1-2 वाफा निघून जाऊ द्यायच्या. लगेच आपल्याला यामध्ये लाल तिखट वगैरे घालायचं नाहीये. हवं तर तुम्ही हे मिश्रण थोडंसं चाखून पाहू शकता, म्हणजे तुम्हाला मिठाचा अंदाज येईल. एक 2-4 मिनिटं मी हे असंच ठेवलं आणि आता बघा हे गरम आहे, पण मला ती उष्णता सोसवतीये, म्हणजे कोमट पेक्षा किंचित गरम आहे. अशा वेळी आपल्याला यामध्ये लाल तिखट घालायचं आहे. तर मी रंगाचं लाल तिखट आणि एक तिखटाचं लाल तिखट असं घातलेलं आहे. तुम्हाला चटणी कितपत तिखट आवडते त्या अंदाजाप्रमाणे तुम्ही लाल तिखटाचं प्रमाण कमी अधिक केलं तरीही चालेल. आणि काश्मीरी मिरचीचं आपण फक्त रंग सुरेख यावा म्हणून इथे वापर केलेला आहे. आणि हे सगळं मिसळल्यानंतर बघा ना अगदी तोंडाला पाणी सुटतंय. इतकी छान मस्त अशी चटपटीत आपली ही कैरीची चटणी बनवून तयार झालेली आहे. पोळी, भाकरी, पराठा, फुलका किंवा अगदी ब्रेडला लावून सुद्धा ना ही चटणी खूप छान लागते. साधा नुसता वरण भात तूप आणि मस्त ही कडेला चटणी, अशी ही चटणी नक्की तयार करून पहा. तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. या पाडव्याच्या दिवशी तुम्ही ही चटणी तोंडी लावणी म्हणून तयार करू शकता. तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली, मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो नक्की करा.